न्यूज 24 घडामोडी श्वास चालू घडामोडींचा। सर्जेपुरा येथे नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यास पकडले। 13,000 रुपयांचा मांजा जप्त, एकावर गुन्हा दाखल। मानवी जीवितास व प्राण्यांच्या जीवास घातक असलेला नायलॉन मांजा विक्री करण्यास व बाळगण्यास मनाई असताना नायलॉन मांजा बाळगून बेकायदा विक्री करणाऱ्या एकास तोपखाना पोलिसांनी 13,000 रुपये किमतीच्या मांजासह पकडले। ही कारवाई सर्जेपुरा परिसरातील हनुमान मंदिरासमोर बुधवार दिनांक 11 रोजी सायंकाळी केली। याबाबतची माहिती अशी की तोपखाना पोलीस ठाण्यात डायल 112 या प्रणालीची माहिती मिळाली की सर्जेपुरा परिसरातील हनुमान मंदिरासमोर प्रशांत उर्फ प्रसाद योगेश भागवत याने त्याच्या राहत्या घरात मांजा विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगला असून तो त्याची विक्री करीत आहे अशी माहिती मिळाल्याने तोपखाना पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन अचानक छापा टाकला असता घरातील प्रशांत उर्फ प्रसाद भागवत यास ताब्यात घेऊन त्याच्या घराची झडती घेतली असता त्याच्याकडे 26 रीळमध्ये गुंडाळलेला 13,000 रुपये किमतीचा नायलॉन मांजा मिळून आला। पोलिसांनी प्रसाद भागवत यास मांजासह ताब्यात घेतले असून तोपखाना पोलीस ठाण्यात रंगनाथ ताके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रसाद भागवत याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 125, 223 सह पर्यावरण संरक्षण अधिनियमन 1986 चे कलम 3 सह महाराष्ट्र पोलीस कायदा 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय। न्यूज 24 घडामोडी श्वास चालू घडामोडींचा।